छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि मी सध्या अंबड येथील एका केंद्रावर आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला खरं तर सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या आज मतदान या प्रक्रियेसाठी 737 जे मतदार आहेत आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 3 उमेदवारांची चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील 238 मतदारांसाठी 4 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे, भारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाट आणि एमआयएमचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार इसाक खान, संधू खान हे 3 उमेदवार मैदानामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. जालना जिल्ह्यातील मतदारांसाठी जालना, अंबड, परतूर, भोकरदन येथे 4 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जालना तहसील कार्यालयात येथे सर्वाधिक म्हणजे 90 मतदार मतदान करणार आहेत, तर अंबड येथे 61, परतूर येथे 45 आणि भोकरदन येथे 42 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधींची मते खरं तर यामध्ये निर्णायक ठरणार असल्याचे उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात जोरदार संपर्क मोहीम राबवली असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आता कोण बाजी मारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असलं तरीही आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं सध्या या ठिकाणी अंबड या ठिकाणी मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय. सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळी 10:30 वाजेपर्यंत फक्त एक मतदान या ठिकाणी झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अतिशय शांततेपूर्ण या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचं एकंदरीतच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अजय गाडे, LS मराठी, अंबड, जालना.